तर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारचा अखेर खाते वाटप जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं आहे, तर एकनाथ शिंदेंकडे नगर विकास खातं देण्यात आलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं कायम राहत आहे। या क्षणाची आपण सगळ्यात मोठी बातमी बघतोय। मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री असतील, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री, तर चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असणार आहेत। आताच्या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय। गणेश नाईक वनमंत्री आहेत, मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास मंत्री, तर विपणन आणि प्रोटोकॉल मंत्री जयकुमार रावल असतील, तर पंकजा मुंडेंकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं देण्यात आलेलं आहे। तर अतुल सावेंकडे ओबीसी विकास मंत्री आहे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके असतील, आशिष शेलारांकडे माहिती आणि तंत्रज्ञान हे खातं देण्यात आलेलं आहे। तर शिवेंद्र सिंह भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास मंत्रीपद आहे, तसंच संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग हा विभाग देण्यात आलेला आहे। तर नितेश राणेंकडे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री हे पद देण्यात आलंय। तर आकाश फुंडकर हे कामगार मंत्री असतील। तर पाणी पुरवठा खातं गुलाबराव पाटील यांच्याकडे जात आहे। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे असतील, तर मृदा व जलसंधारण संजय राठोड आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं असेल। इकडे शंभूराज देसाईंकडे पर्यटन खातं आलेलं आहे। संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री असतील, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील आणि भरत गोगावले हे रोजगार हमी जे खातं आहे ते त्यांच्याकडे असेल। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण पद असेल। धनंजय मुंडेंकडे अन्न व नागरी पुरवठा खातं असणार आहे। तर दत्तात्रय भरणे हे युवा आणि क्रीडा, तसंच आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे हे कृषी खातं त्यांच्याकडे असेल, तसंच अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवाळ यांच्याकडे असेल। मकरंद जाधव पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन असणार आहे। तर या क्षणाची आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतील, एकनाथ शिंदे नगर विकास गृहनिर्माण मंत्री असतील, तर अजित पवार हे अर्थमंत्री असतील। देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद सांभाळणार आहेत। तसंच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पद हे अजित पवारांकडे असणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास मंत्री पद सुद्धा असणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल हे खातं असेल। तर ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी हे अतुल सावेंकडे ही खाती असतील। तसंच पर्यावरण मंत्रीपद हे पंकजा मुंडेंकडे जात आहे। जलसंपदा मंत्री गोदावरी कृष्णा खोरं हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बघायला मिळत आहे। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री पद असणार आहे। तर राजशिष्टाचार मंत्रीपद हे जयकुमार रावल यांच्याकडे आहे। उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील काम बघतील। तर उद्योग आणि मराठी भाषा हे खातं उदय सामंत यांच्याकडे असेल। तर गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, विदर्भ, तापी आणि कोकण हे खातं त्यांच्याकडे असेल। तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास खातं जात आहे। पाणी पुरवठा आणि स्वच्छता खातं गुलाबराव पाटील यांच्याकडे बघायला मिळत आहे। माधुरी मिसाळ सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल वित्त, नियोजन, कृषी, तसंच गृह ग्रामीण आणि शालेय शिक्षण पंकज भोयर, तर मेघना बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य आणि पाणी पुरवठा खातं बघायला मिळत आहे।
सरकारमधले आपण राज्यमंत्री सध्या बघतोय तर इंद्रनील नाईक हे उद्योग त्यांच्याकडे आहे, योगेश कदम यांच्याकडे गृह, शहर आणि महसूल असेल. तर आपण मंत्रिपद कोणाकोणाला मिळाली ते सुद्धा बघितलेलं आहे. आता त्यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत ते बघूया. राज्याचे मंत्री दादा भुसे आपल्या बरोबर आहेत. दादा भुसे, पहिले तर आपलं अभिनंदन. आपल्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण खातं जे ते आपल्याकडे आलेलं आहे. काय आपली प्रतिक्रिया? माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी जी काही जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेली आहे पूर्ण क्षमतेने ती पार पाडू. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातनं काम करू. दादा, आपण खुश आहात का म्हणलं हे खातं मिळाल्याबद्दल? बिलकुल. जे काही जबाबदारी हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा हृदयस्पर्शी विषय होता आणि या क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं काम अपेक्षित आहे. त्यांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडू. साहेबांनी मला सांगितलं होतं आणि बोलले पण होते. त्याच्याबरोबर खारलँडचं पण दिलं आणि फलोत्पादन. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही ज्या मतदारसंघातनं खरं तर पुढे आलेला आहात, म्हणजे खारलँड हा जो विषय तो तुम्हाला जवळून माहिती आहे आणि शिवाय फलोत्पादन हा देखील एक जिव्हाळ्याचा विषय. मुंबईपासून कसं बघता आपण याकडे? बघूया ना आता जे काय अडचणी आहेत त्या आम्ही आता सामोरं जाऊन दूर करायचा प्रयत्न करू. पण भरत शेठ, पालकमंत्री पदाचं काय रायगडच्या? होईल ना. आता पालकमंत्री कुठं अजून दिले? हवं की नको? हवं ना. हवं नको कसं? हवं ना. ठाम आहात तुम्ही? हवंय. हो. माझ्यावर पक्षाने आमच्या जी जबाबदारी दिली आहे, नक्कीच मी मागच्या वेळेस पण ओबीसी मध्ये चांगलं काम केलं होतं आणि यावेळेसही ओबीसी असेल, डेअरी डेव्हलपमेंट असेल किंवा रिन्युएबल एनर्जी असेल, ह्याच्या सगळ्यामध्ये चांगलं काम करून मी दाखवेन. गेल्या वेळी गृहनिर्माण आपल्याकडे होतं अतुल सावेजी, कुठली नाराजी मनात? नाही, गृहनिर्माण आज रिन्युएबल एनर्जी इज ऑल्सो इक्वली बिग डिपार्टमेंट. बर, आनंदी आहात म्हणजे? येस, बिलकुल. ओबीसी वर्ग जो आहे तो एक गठ्ठा यावेळी महायुतीच्या बाजूने सरकल्याचं आपण पाहिलं. त्याच्यामुळे मी केलं आणि अजूनही त्याच्यावर नक्कीच काम करेन. पण मग काय बघता, म्हणजे कशा पद्धतीने यापुढे आपला आवाज असणार आहे? नाही, चांगलं काम करीन. नक्कीच मी माझं कामाचा प्रूफ करून दाखवीन. येस. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. काही म्हणजे अंदाज होता आपल्याकडे की हे खातं आपल्याकडे येऊ शकतं, तसं काही कल्पना होती आपल्याला? नाही, ओबीसी मध्ये तर मला आवडच होती. मी मागच्या वेळेस पण ओबीसी मध्ये भरपूर काम केलं होतं आणि परत माझी काम करायची इच्छा होतीच ओबीसीवर. आणि यावेळेस अजून ऍडिशनल 2 खाते आलेत माझ्याकडे, डेअरी डेव्हलपमेंट आणि रिन्युएबल एनर्जी. आणि रिन्युएबल एनर्जी जर पंतप्रधान मोदीजींची स्वप्नातला विषय आहे तो, तर नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं काम